आपण आता हा मोर्चा कशासाठी आणलेला आहे? हे आमची फन टाइम भाजी मंडई 2014 सालापासून आम्ही तिथे बसतोय आणि आता एवढे साहेब येऊन गेले, आम्हाला सगळ्यांनी सांगितलं माल उचलत नाही तुमचा, तुम्ही काय करा की वर बसा. आम्हाला सगळ्यांनी सांगितलं आमचे बायोमेट्रिक झालेलं आहे, आमचं सगळं झालेलं, आम्ही आंदोलन केलेलं आहे, सगळं गेलेलं असताना बी फक्त ही मॅडम एकच, एवढीच एक मॅडम अशी आहे की ती आम्हाला त्रास देते आणि बांधलेला मागचा माल उचलती आणि जे जर मध्ये बोलला तर डायरेक्ट पोलिसांना उचलायला लावती. आणि राऊत मॅडम फक्त शिवाय येण्यामुळे का आम्हाला तर असं कळलं की ती गाववाली इथली कोण तर म्हणजे आमच्यावर रोज जमवणार का? आम्ही माणसं नाही का? तुम्ही गाववाले असले म्हणजे काय रोज करणार का? राऊत मॅडमला मी एवढं सांगू इच्छितोय की राऊत मॅडम आमच्यासाठी आहेत, आम्ही राऊत मॅडम साठी नाही आहेत. तुमच्या गव्हर्नमेंटचे लोक येतात तुमच्या मदतीला, आमच्या मदतीला कोण आहे? तुम्ही किती वर्ष आले? आणि 20 वर्ष 2014 पासून आम्ही हे करतो काम. कारवाई किती आमची पहिल्यांदा मॅडम करतात फक्त, ह्याच्या आधी एक वेळ केली, त्याच्या आधी त्यांची बदली झाली, दुसरे साहेब येत होते, आम्हाला सांगत होते तुम्ही फुटपाथ सोडून बसा. आम्ही फुटपाथ सोडून बसलो तरी आता फुटपाथच्या वरचे माल उचलून जमा केलं. एक म्हातारी अशी आहे की तिला नवरा नाही, तिला मूल नाही, तिला या जगात कोण नाही, ती एक म्हातारी पाऊस येतोय तिला फक्त आपण काय सांगतोय की पाऊस यायला मॅडम तिला फक्त एक छत्री द्या, ती छत्री घेऊन बसेल. आणि आपल्या लोकांना माल उचलायचं सगळा छत्री देऊ शकत नाही पाऊस यायला म्हणून छत्री. एवढा घमंड गर्व कशाचा? पब्लिक साठी तुम्ही आहे, पब्लिक तुमच्यासाठी नाहीये. महानगरपालिकेने अशी कारवाई का केली? त्यांना विचारा ना, आम्हाला तेच म्हणणं आहे. आमचं बी तेच म्हणणं आहे. आज एवढं 10 वर्ष झालं कारवाई नाही झाली, 10 वर्ष झालं रिक्सर कारवाईच नाही झाली. त्या मॅडम मुद्दाम आमच्यावर विरोध करतात का तर ते इथल्या स्थानिक आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे? फक्त स्थानिक आहेत, स्थानिक आहेत, ज्यांचं फक्त एकच रुपये आहे. आम्ही महाराष्ट्रीय, आम्ही कुठून बाहेरून आलेलो नाही, महाराष्ट्राने आम्ही 40 वर्षापासून या वडगावात राहतो. आमचं मतदान कार्ड इथले, आमचं पॅन कार्ड इथले, सगळे इथले. शेतकरी लोकांचे पैसे घेतात आणि त्यांना लावून देतात आणि आमचा माणूस तुमचा अन्याय होतोय. ही बाब इथं समोर लक्षात येते की महापालिका जे आता जे सहाय्यक नवीन आयुक्त आहेत त्यांनी जे उत्तर द्यावे की का कारवाई सरकार झोपलं होतं का? मॅडम झोपलं होतं का? एवढे दिवस घरात बोलतोय ना 2 मिनिट. आता 14-15 जाऊन बसतोय, मॅडम झोपले होते का? आता आमचं म्हणणं एवढं आम्ही हप्ते देत नाही यांना, कारण आम्हाला आमचं भागत नाही, आम्ही हप्ते कुठून द्यायचे? जे हप्ते देतात त्यांचे गाड्या आहेत, त्यांचे धंदे आहेत, त्यांच्या रोडला गाड्या आहेत, त्यांना सगळं आम्ही कुठे आमचे खायचे आम्ही कुठे हप्ते द्यायचे? ऐका, आम्ही हप्ते देत नाही म्हणून आमच्यावर कारवाई आहे. आम्ही हप्ते दिले आमच्याकडे कारवाई थांबू शकते, पण आम्ही हप्ते द्यायला आमच्याकडे पैसेच नाही. आम्ही कुठे हप्ते देणार आमचे पैसे. आता सिंगलला जावा, पलीकडनं भावल्यावाला आहे तो काय 40,000 रुपये तिथं असं निदर्शनात येते की महानगरपालिकेचे कर्मचारी याची शहानिशा केली पाहिजे अशी नागरिकांची आणि व्यावसायिकांचे म्हणणं आहे. कारवाई केली इथे जेवढे गव्हर्नमेंट
सर्वंट आहेत ते म्हणतात हो सर, जेवढे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ते आमच्यासाठी आहे का आम्ही त्यांच्यासाठी आम्ही पब्लिक जास्त कालवा पण फक्त कालवा करू नका. 4-5 जणांना मी घेऊन जाते मॅडम जो काही असेल तो विषय आम्हाला फक्त माहिती नाही करत असं नाहीये. मॅडम निरोप घेतील कसं तुमच्याकडे 4-5 जण बोलवले आम्ही तुमचं गेले फक्त माझं एकच म्हणणे गव्हर्नमेंट वाल्यांना आम्हाला दाब दडप कधी नाही पाहिजे. आम्ही पोलीस असला तरी कोणी असला कुठलाही अधिकारी असेल